सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल राज्यसेवेचा 2019 हा नुकताच लागलेला आहे आणि या निकालामध्ये जे उमेदवार यशस्वी झाले किंवा काही मंडळींना यश मिळालं नाही त्यांच्या मनात निरनिराळे प्रश्न निकालासंबंधी निर्माण झालेले आहेत। त्यांच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले त्यासंबंधी साधारण माझी माहिती काय आहे त्या माहितीच्या आधारे मी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की गेल्या वर्षी एकंदर 420 पदं आयोगाने जाहिरातीच्या माध्यमातून भरण्याचं ठरवलं होतं, पण प्रत्यक्षात निकाल 413 पदांचा लागलेला आहे। 413 उमेदवारांची निवड झालेली आहे आणि यात काही उमेदवार असे आहेत की जे सध्या वर्ग 1 च्या पदावर त्या आधीच्या वर्षी त्याची निवड झाली म्हणून रुजू झालेले आहेत, काम करत आहेत आणि त्यांनी यावर्षी तेच पद किंवा त्यापेक्षा खालचं पद याच्याकरता चॉईस दिलेली आहे आणि ते वरच्या पदावर सध्या काम करत असताना पुन्हा त्याच पदाकरता त्यांची निवड झालेली असल्यामुळे किंवा एखाद्या वर्ग 2च्या पदावर त्यांची निवड झालेली असल्यामुळे जेव्हा ते त्या पदावर जातील तेव्हा वेटिंग लिस्टची पद्धत नसल्यामुळे ती पदं जी आहेत ती तशीच राहतील, वाया जातील आणि त्याचा परिणाम असा होईल की ज्या विद्यार्थ्यांना 1 किंवा 2 मार्क कमी आहेत किंवा जे वेटिंगवर येऊ शकतात त्यांना ते पदं कधीच मिळणार नाहीत। यासंबंधीची माझी माहिती अशी आहे, मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये अध्यक्ष म्हणून काम केलं, तर माझी माहिती अशी आहे किंवा माझ्या वेळेस जे होतं ते की विद्यार्थ्याला केव्हाही परीक्षेकरता बसायचं असेल, त्या पदाकरता अर्ज करायचा असेल तर त्याला प्रिफरन्स किंवा चॉईस कुठल्या पदाकरता त्याला जायचं आहे ही मागितली जाते आणि ती चॉईस देताना त्याच्यावर बंधन नाही, तो कुठल्याही पदाला चॉईस देऊ शकतो। क्लास 2च्या पदाला प्रथम पसंती देऊ शकतो किंवा क्लास 1च्या पदाला शेवटचे देऊ शकतो किंवा गेल्या वर्षी तो कुठल्या परीक्षेला बसला असेल आणि त्यात निवड त्याची झाली असेल तर त्या यावर्षीसुद्धा तेच पद तो निवडू शकतो किंवा त्याच्यापेक्षा खालच्या पदाला सुद्धा तो प्राधान्य देऊ शकतो, चॉईस देऊ शकतो। हा संपूर्ण त्याच्या स्वातंत्र्याचा प्रश्न असल्यामुळे त्याच्यावरती बंधन आणता येतील तशा प्रकारचा नियम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे नाही, रिस्ट्रिक्शन त्याच्यावरती नाही आहे, त्या विद्यार्थ्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे। त्यामुळे किती आज इच्छा जरी असली मुलांची तरीही तो निकाल त्या पद्धतीनं बदलणं शक्य नाही असं मला वाटते। आता याच्यात असे निश्चित असे उदाहरणं माझ्यासमोर नाहीत, परंतु मी विद्यार्थ्यांकडून जे काही ऐकलं ते अशा प्रकारचं ऐकलं की गेल्या वर्षी कोणी उपजिल्हाधिकारी या पदाकरता त्यांची निवड झाली होती, पण ती निवड होत असताना त्यांच्या निवडीसंबंधी कोर्टामध्ये काही प्रकरणं जे आहेत ते पेंडिंग आहेत, कोणीतरी ते चॅलेंज केलेलं आहे, समांतर आरक्षणाचं असो किंवा आणखी काही इतर असो। त्यामुळं त्यांना अशी धास्ती आहे किंवा भीती आहे की कदाचित निकाल जर आपल्या विरुद्ध गेला तर आपल्याला जरी ते पद मिळालं तरी ते पद सोडावं लागेल आणि मग खालच्या पदावरती यावं लागेल। म्हणून त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, दुसऱ्या वर्षी पुन्हा ते परीक्षेला बसले आणि यावर्षी त्यांचं पुन्हा सिलेक्शन त्या पदाकरता झालेलं आहे। तेव्हा साहजिकच कोणी म्हणेल की गेल्या वर्षीसुद्धा त्या पदाकरता सिलेक्ट झाला होता, यावर्षीसुद्धा तो त्या पदावर करता सिलेक्ट झाला होता, मग त्याचं यावर्षीचं पद जे आहे ते का काढून घेण्यात येऊ नये। तर त्या विद्यार्थ्यांचं साधारणतः म्हणणं अशा प्रकारचं असू शकते, म्हणजे हा माझा अंदाज आहे, असू शकते की जर गेल्या वर्षीचं माझं सिलेक्शन जे आहे ते जर न्यायालयाने रद्द ठरवलं तर ती माझी संधी कायमची त्या पदासंबंधीची जाते, म्हणून मी यावर्षी प्रयत्न केला आणि यावर्षी मला ते पद मिळालेलं आहे। हा एक भाग। काही विद्यार्थ्यांनी कसं केलं आहे की त्यांना क्लास 1चं पद जरी असेल तर त्यांना काही लोकांना क्लास 2चं पद शेवटी प्रत्येकाची चॉईस जी आहे खालचं वरचं क्लास 1 किंवा क्लास 2 कुठल्या पदाला त्यांनी जावं हा त्या प्रत्येकाच्या चॉईसचा भाग आहे। त्यामुळे क्लास 1चा विद्यार्थी जो आहे तो क्लास 2 करता सुद्धा यावर्षी चॉईस देऊ शकतो, इतर पदाकरता देऊ शकतो आणि त्या पदावर जाऊ शकतो।
जर यासंबंधी खरोखर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नियम केले तर कदाचित मला वाटतं हे यातून काहीतरी मार्ग निघू शकेल. परंतु एखादा निकाल लागल्यानंतर आज तरी त्यांना तशा पद्धतीचं काही करता येत नाही किंवा निकाल बदल. दुसरा आणखी प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनात की वेटिंग लिस्ट आहे का. अनेक पदांच्या करता वेटिंग लिस्टची पद्धत आहे. पूर्वी राज्यसेवेच्या पदाकरता सुद्धा वेटिंग लिस्टची पद्धत होती, नंतर ती बंद करण्यात आली. ती बंद करण्याचं कारण असं होतं की जिथं खूप पदं आहेत किंवा एक पदांची अशी साखळी आहे किंवा मल्टी पदं आहेत असे, म्हणजे जशी राज्यसेवा आहे त्याच्यावर उपजिल्हाधिकारी, उपपोलीस अधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, शिक्षण अधिकारी, लेखा अधिकारी, लँड रेकॉर्डचे अधिकारी, म्हणजे असे कितीतरी 10-10, 15-15, 16-16 कॅटेगरीज त्याच्यामध्ये पदाच्या असतात. आता अशा याच्यामध्ये जर वेटिंग लिस्ट ठेवली तर वेटिंग लिस्ट जेव्हा ती बदलत जाते तेव्हा आज कोणी एखाद्या पदावर असेल तर त्याचं ट्रेनिंग पूर्ण झालं, प्रोबेशन पूर्ण झालं, तो रुजू झाला आणि मग त्याला कळवण्यात येईल की तुझं सिलेक्शन जे आहे ते आता त्या पदाकरता नाही, तू वेगळ्या पदाकरता तुझं निवड झालेली आहे आणि दुसरा कोणीतरी त्या ठिकाणी येईल. त्याच्यामध्ये बऱ्याचशा कोर्ट केसेस पूर्वी झालेल्या आहेत आणि कॉम्प्लिकेशन खूप होत होते. म्हणून ती पद्धत बंद केली आणि ज्या ठिकाणी फक्त एकाच पदाकरता जाहिरात दिलेली आहे, जसं सब इन्स्पेक्टर, फौजदार एकच पद असते, तर त्या पदाकरता वेटिंग लिस्ट ही 1 वर्षाकरता ठेवली जाते. विक्री कर निरीक्षक असेल, एकच पदाकरता परीक्षा घेतली जाते, एकाच पदाची ती निवड केली जाते, त्या ठिकाणी वेटिंग लिस्ट जी आहे ती ठेवली जाते. म्हणजे जिथं एकच पद आहे आणि कॉम्प्लिकेशन नाही अशा पदांकरता वेटिंग लिस्टची पद्धत आजही कायम आहे. परंतु अशा प्रकारची जे निरनिराळे पदं असतील, एकापेक्षा जास्त पदं एका परीक्षेच्या माध्यमातून जिथं भरण्यात येतात त्या ठिकाणी ती पद्धत ठेवलेली नाही. त्यामुळे आज त्यांच्याकडे तो नियम नसल्यामुळं आज वेटिंग लिस्ट या राज्यसेवेकरता ठेवा असं मला वाटतं म्हणणं योग्य होणार नाही. फार तर आपल्याला पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना विनंती करता येईल, यांच्याकडे अशी मागणी करता येईल की आपण पूर्वीप्रमाणेच याची जी आहे वेटिंगची पद्धत ती आपण सुरू करा आणि काय त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होत असतील त्याकरता काय मार्ग आपण चोखाळला पाहिजे, कशा पद्धतीने गेलं पाहिजे ते आपल्याला करता येईल. एक तिसरा आणखी विद्यार्थ्यांच्या नाराजीचा एक मुद्दा होता. तिसरा मुद्दा म्हणजे जेवढे आरक्षण दिलेले आहेत, विशेषतः समांतर आरक्षणं, तर ती समांतर आरक्षणं पाळलेली नाहीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने. उदाहरणार्थ अनाथांच्या करता यावर्षी पदं आरक्षित केलेले होते, जाहिरातीमध्ये ते पदं तसे नोटिफाय केलेले होते. परंतु प्रत्यक्षात निवड यादी जेव्हा बघितली 413ची तर त्यामध्ये त्या पदाचा उल्लेख केलेला दिसत नाही. मला याचं संपूर्ण माहिती नाही आहे, परंतु मला जे काही माहिती मिळते किंवा माझं जे काही नॉलेज आहे त्यात साधारणतः असं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक पद्धत आहे की ते ऑनलाईनचे अर्ज जेव्हा सर्व लोकांचे घेतात तेव्हा ज्या ज्या कॅटेगरीचे लोक असतील त्यांना ती कॅटेगरी स्पेसिफाय करायला लावतात आणि पूर्वपरीक्षा झाल्यानंतर पुन्हा त्यांनी ती कॅटेगरी स्पेसिफाय करायची असते आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतर त्या मुख्य परीक्षेमध्ये जे जितके लोक क्वालिफाय होतात ते लोक क्वालिफाय झाल्यानंतर जेव्हा ते मुलाखती करता येतात त्यावेळी त्यांचे क्लेम तपासले जातात. म्हणजे साधारणतः 3 किंवा 4 लाख लोकांनी जर अर्ज केलेले असतील तर फायनली 300 किंवा 400 लोक निवडायचे असतात. म्हणून त्याकरता 1000 किंवा 1200 लोकांचे इंटरव्ह्यू घेतले जातात. तर 1000 किंवा 1200 लोकांचे क्लेमच तपासले जातात. म्हणजे क्वालिफाय झालेले लोक इंटरव्ह्यू करता जे आहेत त्यांचे सर्व कागदपत्र तपासून ते पात्र आहेत की नाहीत हे पाहिलं जाते आणि त्याप्रमाणे त्यांची निवड केली जाते. त्याआधी ते पात्र आहेत किंवा नाहीत याची शहानिशा केली जात नाही आणि हे केवळ एका कॅटेगरीकरता नाही, सर्वच कॅटेगरीकरता हा सर्वसाधारण नियम त्यांनी केलेला आहे. त्यामुळे अनाथ ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीकरता त्यांनी कोणीच पात्र झालेलं नसावं
त्यामुळे त्या कॅटेगरीमधून कोणाचीच निवड झालेली नाही. आणि जेव्हा समांतर आरक्षणाच्या मध्ये कोणीही त्या पदावर निवडलं जात नाही, तेव्हा ते पदं जे आहेत ते इतर कॅटेगरी करता जे काही नियम लोकसेवा आयोगाने केलेले असतील त्याप्रमाणे ती त्यांना दिली जातात. म्हणजे ती पदं काही त्यांच्याकरता खाली ठेवली जात नाही. तसंच दुसरी एक माहिती माझी अशी आहे की अनाथांचं जे आरक्षण होतं त्या आरक्षणासंबंधीचा जो GR आहे शासनाने काढला, तो मला वाटतं गेल्या वर्षी 20 ऑगस्ट रोजी तो GR काढण्यात आला होता. परंतु मुख्य परीक्षा जी आहे राज्यसेवेची, ती त्या आधीच जवळजवळ मला वाटतं 1 महिना आधी परीक्षा होऊन सुद्धा गेलेली होती. आणि ती परीक्षा होऊन गेलेली असल्यामुळं त्यात जे काही दर्शवलं होतं त्या याच्यावरती लोकसेवा आयोगाला अंमल करता आला नाही. आणि त्यांना त्यांचे दावे तपासणं आणि ह्या ज्या गोष्टी त्यात म्हटलं होतं तसं त्यांना करता आलं नाही. आणि फायनली त्यांचं सिलेक्शन होऊ शकलं नाही. याकरता मला असं वाटतं आहे की लोकसेवा आयोग जे आहे आज का फारसं काही करू शकेल असं मला वाटत नाही. एक तर न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडणं किंवा पुढच्या वर्षी करता ती समांतर आरक्षण अनाथांचं जे असेल त्याकरता योग्य पद्धती जी आहे ती कदाचित पुढच्या वर्षी व्यवस्थित फॉलो होऊ शकेल असं मला वाटते. आणखी विद्यार्थ्यांचं या MPSCच्या निकालासंबंधी असते की त्यांनी फेर निकाल जो आहे तो म्हणजे एकदा निकाल जाहीर केल्यानंतर काही लोकांच्या मागण्या असतील, काही त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्रुटी वाटत असतील तर त्या त्रुटी वगैरे सर्व लक्षात घेऊन फेर निकाल त्यांनी द्यावा असं ते म्हणतात. परंतु मी स्वतः लोकसेवा आयोगामध्ये काम केलेलं आहे आणि आयोगामध्ये जे काही त्यांनी नियम निकालासंबंधी केलेले आहेत त्यासंबंधी असं आहे की निकाल जाहीर करण्याच्या आधी सर्व गोष्टीचा विचार करावा आणि एकदा निकाल फायनल केल्यानंतर तो बदल करण्याचा प्रश्न येऊ नये. बदलच करायचा झालाच तर एखादी बाब जर न्यायालयात प्रलंबित असेल किंवा न्यायालयात कोणी जर नेलेली असेल आणि सन्माननीय न्यायालयाने म्हणजे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी जर तशा प्रकारचे आदेश दिले असतील की लोकसेवा आयोगाने निकाल त्यांच्या निर्णयाप्रमाणे या पद्धतीने बदलावा तर त्या पद्धतीने ते तो निकाल बदलू शकतात. सुमोटो ते स्वतःचा निकाल बदलत नाही. त्यामुळे आज त्यांची जी मागणी आहे की फेर निकाल त्यामध्ये द्यावा तर मला असं वाटतं फेर निकालाची शक्यता जी आहे म्हणजे पुन्हा निकाल देण्याची ती शक्यता अगदी कमी आहे. आणि ती मागणी जरी असली योग्य की योग्य मला माहिती नाही आज मुलांना कुठल्या मुद्द्यावरती पाहिजे आहे, परंतु तसं त्यांना करता येणार नाही. काही विद्यार्थ्यांचं आणखीन एक प्रश्न असा आहे, काही लोकांचा आक्षेप आहे किंवा त्यांची तक्रारी आहे किंवा त्यांचं म्हणणंही आहे की आता लोकसेवा आयोगाने त्यांची पद्धती जी आहे परीक्षेची ती बऱ्यापैकी ऑनलाईनवर केलेली आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपची परीक्षा घेतली जाते ज्यामध्ये पेपर तपासण्याला जास्त कालावधी लागत नाही. पूर्वी खूप कालावधी लागायचा, तो कालावधी आता खूप मोठ्या प्रमाणावर कट झालेला आहे. तर असं असताना सुद्धा त्यांना निकाल जाहीर करण्याकरता वेळ का लागतो आणि निकाल जाहीर झाल्यानंतर इंटरव्ह्यू घेण्याकरता त्यांना वेळ का लागतो, याचं मुख्य कारण असं आहे जे मला जे दिसते ते मुख्य कारण असं आहे की लोकसेवा आयोगामध्ये गेल्या 1 वर्षापासून साधारणतः एकच चेअरमन आणि एकच सदस्य अशा प्रकारचे 2च लोक काम करतात आणि त्यांची मंजूर संख्या जी आहे ती 1 अध्यक्ष आणि 5 सदस्य अशा प्रकारची आहे. आणि असे 6 जण जर लोकसेवा आयोगामध्ये असतील तर ते 6 जण 6 बोर्ड एस्टॅब्लिश करू शकतात. सर्वांना मी सांगू इच्छितो की प्रत्येक इंटरव्ह्यूच्या बोर्डमध्ये MPSCचा 1 सदस्य किंवा अध्यक्ष असणं अतिशय गरजेचं आहे. तो नसेल तर ते बोर्ड होऊ शकत नाही, सिलेक्शन होऊ शकत नाही. त्यामुळे एका वेळी फार तर 2 बोर्ड सध्या एस्टॅब्लिश होऊ शकतात आणि 2 बोर्डालाच संपूर्ण इंटरव्ह्यू ते घ्यावे लागतात. त्यामुळे गेल्या वर्षीचं जर आपण 2019चं जर आपण बघितलं तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस अशा 3 सर्व्हिसेसचे निकाल आधी लागलेले होते.
आणि त्या 3 सर्व्हिसेसचे निकाल लागले असल्यामुळं त्यांचे इंटरव्ह्यू घेणं त्यांना भाग होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी राज्यसेवेचा निकालसुद्धा नंतर लावला. परंतु हे सर्व निकाल लावल्यानंतर इंटरव्ह्यू करता त्यांना प्रत्येक या सेवेकरता किमान एक महिना, दीड महिना इंटरव्ह्यू करता त्यांचा गेला आणि अशा प्रकारे त्यांच्याकडे 2च सदस्य किंवा 2च बोर्ड असल्यामुळं त्यांना कंटिन्युअस इंटरव्ह्यू घेतले तरी इंटरव्ह्यू करता इतका वेळ लागला की मला वाटतं राज्यसेवेचे इंटरव्ह्यू त्यांनी जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये घेतले. ते कदाचित त्यांच्याकडे जर फुल बोर्ड असतं तर कदाचित ते नोव्हेंबरमध्येही त्यांना घेता आले असते. परंतु हा जो एक मुद्दा जो हा तांत्रिक स्वरूपाचा मुद्दा आहे त्यांनी डेलिबरेट याच्यात उशीर केलेला दिसत नाही. परंतु त्यांच्याकडे सदस्य जर जास्त असते तर त्यांना हा अशा प्रकारचा विलंब लागला नसता. याकरता उपाय एकच आहे की शासनाने लोकसेवा आयोगावरचे जे पदं आहेत सदस्यांचे, आज 4 पदं सदस्यांची मोकळी आहेत. ते 4 पदं तात्काळ भरणं मला वाटतं हाच याच्यावरचा एक चांगला उपाय आहे. आणि पदं भरण्याचं जे आहे ते राज्यपाल जरी ते पदं भरत असले तरी शासनाच्या शिफारशीशिवाय त्यांना ते पदं भरता येते. म्हणजे एकंदरीत राज्य शासनाने ही पदं भरण्याची कार्यवाही जी आहे ती करायची आहे. आता एका विद्यार्थ्याने विचारलं की त्याच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल एखाद्या विद्यार्थ्याकडे तर त्यांनी काय करावं. जेव्हा एखाद्या पदाकरता जाहिरात दिली जाते, आता ही राज्यसेवा असो की कुठलंही पद असो, ती जाहिरात दिली जाते. त्या जाहिरातीमध्येच त्या एखाद्या कॅटेगरीचे किती पदं आहेत ते दर्शवलेलं असते आणि प्रत्येकजण अर्ज करताना तो कुठल्या कॅटेगरीमध्ये अर्ज भरू इच्छितो ते तो दाखवतो त्याच्यामध्ये. तर जेव्हा तो अर्ज करतो त्यावेळेस त्याला कास्ट त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती त्यावेळेस त्याच्याकडे व्हॅलिडिटी असण्याची गरज नसते. त्यांनी फक्त ती दर्शवावी. त्याला व्हॅलिडिटी केव्हा दाखवावं लागेल, जेव्हा ती त्याच्याकडे मागितली जाईल. तर आता जवळजवळ प्रत्येक उमेदवाराला किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला भरपूर त्याच्याकरता वेळ मिळतो. म्हणजे मी आज अर्ज केलेला आहे तर अर्ज करण्यापासून जेव्हा मला प्रत्यक्ष व्हॅलिडिटी मागितली जाईल लोकसेवा आयोगाकडून, आणि हे दावे केव्हा तपासले जातात, जेव्हा मला मुलाखतीकरता बोलावलं जाईल तेव्हा माझा दावा तपासला जातो. त्यावेळी मात्र मला ती व्हॅलिडिटी तयार ठेवावी लागते. आणि त्यावेळी जर त्याच्याकडे ती व्हॅलिडिटी जर नसेल मुलाखतीच्या वेळी तर मग त्याचा दावा जो आहे तो अमान्य केला जातो आणि त्याला त्या कॅटेगरीकरता कन्सिडर केलं जात नाही. त्यामुळं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की त्यांना काही अन्य कारणामुळे व्हॅलिडिटी मिळू शकली नाही. पण आयोगाचं म्हणणं असं असतं की जाहिरात केल्यापासून त्यांना भरपूर वेळ व्हॅलिडिटी प्रोड्यूस करणं किंवा मिळवणं याकरता मिळालेलं आहे. त्यामुळे त्याला आणखी वेळ जो आहे तो काही देता येणं शक्य नाही आणि ते देऊ शकत नाहीत. कारण ज्याच्याकडे व्हॅलिडिटी मग जर व्हॅलिडिटी करतात त्यांनी मुलाखत झाल्यानंतर थांबायचं ठरवलं आणि एखाद्याने म्हटलं की मला आणखीन 3 किंवा 4 महिने मला व्हॅलिडिटीसाठी लागतील, तर मग 4 महिने त्यांनी तो निकाल विथेल्ड करायचा काय, निकालाकरता थांबायचं काय. तर मग इतर लोक तक्रार करतील की मग हा निकाल उशिरा का लागतो. त्यामुळे आपल्याला त्यांच्या धोरणाप्रमाणे साधारणतः जो वेळ मिळालेला आहे व्हॅलिडिटी करता तोच वापरणं योग्य आहे. त्यापेक्षा जास्त वेळ ते देऊ शकत नाही. आणखी वेटिंग लिस्ट संबंधी एक विचारलेलं आहे की वेटिंग लिस्ट साधारणतः 1 वर्ष जे ते त्यानंतर ती व्हॅलिड असते का. तर सर्वसाधारणपणे जिथं एकच पद असेल त्या पदाकरता वेटिंग लिस्ट येते आणि तो निकाल जाहीर झाल्यानंतर साधारणतः पुढची जाहिरात येईपर्यंत किंवा 1 वर्ष या कालावधीकरता ती वेटिंग लिस्ट जी आहे ती व्हॅलिड समजली जाते. परंतु 1 वर्षानंतर ती व्हॅलिडिटी जी आहे त्या वेटिंग लिस्टची ती संपते. परंतु मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हा 1 वर्षाचा कालावधी जो आहे शासनाने त्यांना वेटिंग लिस्टवरच्या पदाची मागणी किंवा आणखी कोणी विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत काय त्यांची नावं पाठवण्यासंबंधी केलेली मागणी जी आहे ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 1 वर्षाच्या आत कुठल्या पत्राद्वारे आली असेल तरी ती मान्य केली जाते. आणि मग प्रत्यक्षात नावं पाठवण्याकरता उशीर जरी लागत असेल तरी मागणी ज्या दिवशी केली ती मागणीची तारीख जी आहे ती 1 वर्षाच्या आतली आहे काय
हे पाहून ते केलं जातं. आणि कधीकधी जाहिरात उशिरा येते, त्यामुळं 1 वर्षापेक्षा वेटिंग लिस्टची जी व्हॅलिडिटी आहे ती वाढवलीसुद्धा जाऊ शकते. आणि ती एम पी एस सीच्या म्हणजे अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते त्यावेळेस एम पी एस सीचं जे बोर्ड आहे ते बोर्ड त्याप्रमाणे निर्णय घेते. साधारणतः दरवर्षी जाहिराती येतात, म्हणून साधारणतः 1 वर्षाचा कालावधी हा ठरलेला आहे. पण एखाद्या वेळेस असं होऊ शकते की 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्या जाहिरातीकरता लागला, आणि अशा वेळेस मग व्हॅलिडिटी जी आहे ती 1 वर्षात संपण्याची भीती असेल तर एम पी एस सी ते कारण लक्षात घेऊन ती व्हॅलिडिटी जी आहे वाढू सुद्धा शकते. परंतु हा काही सर्वसाधारण नियम नाही. व्हॅलिडिटी 1 वर्षाकरताच असते. विशिष्ट परिस्थितीमध्ये एम पी एस सी ती व्हॅलिडिटी वाढवू शकते. नाही, काही विद्यार्थ्यांनी विचारलं आहे की समांतर आरक्षणाची जी स्पेशल रिझर्व कॅटेगरी आहे तर त्याच्याकरता क्रिमी लेअर लावलेली आहे, आणि त्यांनी त्यात अर्ज केला असेल आणि क्रिमी लेअर जर तो प्रोड्यूस करू शकला नाही तर तो ओपनमध्ये त्याचं हे कन्सिडर होते काय, तर कन्सिडर होते ते. आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की निकाल हे करत असताना ओपनचे जे विद्यार्थी आहेत त्या ओपनच्या विद्यार्थ्यांमध्ये रिझॉर्टचे सुद्धा विद्यार्थी जे मेरिटमध्ये असतील ते येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी असं म्हटलेलं आहे की आणखीन एक प्रश्न कोणी विचारलेला आहे की जाहिराती ज्या आहेत त्या लवकर म्हणजे रेग्युलर का काढल्या जात नाहीत, त्याला उशीर का लागतो. खरं म्हणजे दरवर्षी एम पी एस सी त्यांच्या संपूर्ण वर्षामध्ये कुठले पदं भरणार आहेत, कुठल्या जाहिराती ते काढणार आहेत, कुठल्या परीक्षा ते केव्हा घेणार आहेत, प्रिलिम केव्हा, मेन केव्हा, याचा एक साधारणतः आराखडा तयार करते. आणि तो आराखडा वेबसाईटवर सुद्धा टाकते आणि लोकांना तो पाहायला सुद्धा मिळतो. आणि तो आराखडा जो तयार केलेला असतो सर्वसाधारणपणे त्या आराखड्याप्रमाणे जाहिराती काढल्या जातात. त्या आराखड्याप्रमाणे ज्या तारखा दिलेल्या असतात त्या तारखांना परीक्षाही घेतल्या जातात. परंतु काही दिवसात जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्या तारखांना परीक्षा झालेल्या नाहीत, किंवा जाहिरातीसुद्धा त्या वेळेवर आलेल्या नाहीत, किंवा निकालसुद्धा त्या वेळेवर लागले नाहीत, आणि त्याच्याकरता खूप विलंब झालेला आहे. मला असं वाटतं विद्यार्थ्यांची तक्रार जी आहे ती रास्त आहे. आता एम पी एस सीचे तांत्रिक अडचणी याच्याकरता मी मगाशी जे सांगितलं आधी की त्यांच्याकडे सदस्य आणि चेअरमन याची संख्या जी आहे ती खूप कमी असल्यामुळे त्यांना संपूर्ण इंटरव्ह्यू किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या नजरेखालूनच जावं लागतात. त्यामुळे त्यांना खूप वेळ लागतो, आणि तो वेळ लागतो त्यामुळे त्यांना ह्या तारखा ज्या आहेत ह्या बदलाव्या लागतात. आता एक साधं उदाहरण घेऊ आपण, राज्यसेवा सोडा, पण एक फौजदाराची परीक्षा जर घेतली तर फौजदाराच्या परीक्षेमध्ये फिजिकलसुद्धा असते. आणि या फिजिकल एक्झामिनेशन करता आयोगातला कोणीतरी एक जण तिथं हजर असला पाहिजे, अशा प्रकारचा सुद्धा नियम करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर फिजिकलच्या वेळी तो एक जण हजर असेल तर तो दुसरं काम त्या दिवशी करू शकत नाही. त्यामुळे इंटरव्ह्यू घेणं, फिजिकल घेणं वगैरे जे याकरता माणसं जर जास्त उपलब्ध असले तर मला असं वाटतं त्यांना शेड्यूल जे आहे ते पाळणं शक्य होईल. आणि साधारणतः शेड्यूल अशा पद्धतीनं तयार केलं जातं की सर्वसाधारणपणे सर्व चेअरमन आणि 5 सदस्य जे आहेत ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, आणि कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या अडचणी नाहीत असं गृहीत धरून ते शेड्यूल तयार केलं जाते. आणि ह्या अडचणी आल्यामुळे त्यांना ते शेड्यूल पाळणं शक्य होत नाही. तर यावेळी तसं झालं आहे. आता नुकतंच कोरोनाच्या याच्यामुळे जवळजवळ एम पी एस सीचं ऑफिसच बंद आहे गेल्या 2-3 महिन्यापासून. त्यामुळे तिथं कुठल्याच प्रकारचं कामकाज झालेलं नाही. निकालसुद्धा त्यांना आता जूनमध्ये लावावा लागला. प्रिलिम त्यांची जी एप्रिल की मेमध्ये होती ती आता ते सप्टेंबरमध्ये घेत आहेत. म्हणजे सर्व बदल झालेले आहेत. हे बदल जे आहेत हे त्यांच्या नियंत्रणात नव्हते, त्यामुळे त्यांना करावं लागलं.
एक आणखी मोठा इश्यू येतो की बरेचसे उमेदवार जे आहेत ते त्यांचे कास्ट किंवा निरनिराळ्या त्यांच्या कॅटेगरी संबंधी जे क्लेम करतात आणि परीक्षेला बसतात तर बोगस सर्टिफिकेट किंवा बोगस कॅन्डिडेट, काही वेळा गेल्या 1-2 वर्षात बोगस कॅन्डिडेटसुद्धा बसलेले आहेत किंवा बोगस सर्टिफिकेट. तर बोगस सर्टिफिकेट हा विषय असा आहे की लोकसेवा आयोग हे ही काही अशी यंत्रणा नाही की एखादं सर्टिफिकेट त्यांच्याकडे दिलेलं आहे, त्यांना जर त्याच्यावर संशय आला तर ते व्हेरीफाय करू, ते शासनाकडे तशा प्रकारचं ते पाठवू शकतात आणि व्हेरिफिकेशन त्याचं करू शकतात. पण प्रत्येक कॅटेगरीचं ते व्हेरिफिकेशन काही करू शकत नाहीत आणि त्यांना काही ते जे असते ते रद्द करता येत नाही. म्हणून काय होते, जेव्हा निकाल जाहीर केला जातो तो निकाल जेव्हा शासनाकडे पाठवला जातो तेव्हा त्यात शासनाला सुद्धा एक विनंती त्यांनी केलेली असते की आपल्याकडे जे निरनिराळ्या कॅटेगरीचे लोक त्याच्यात दाखवलेले आहेत तर कृपया आपल्याकडे सुद्धा जे त्यांचे प्रमाणपत्र आहेत, त्याचे सर्टिफिकेट्स आहेत ते आपण पुन्हा तपासा आणि ते म्हणजे अस्सल आहेत की नकली आहेत त्याची पाहणी करा. तर मला वाटतं MPSCमध्ये अशी यंत्रणा नसल्यामुळं त्यांनी ते खरे आहेत की खोटे आहेत यासंबंधी असा हे मला तर वाटतं त्याच्यासंबंधी मला त्याच्याबद्दल उत्तर देता येणार नाही. प्रत्यक्ष MPSCमध्ये लोक सध्या काम करतात, त्यांनी त्याच्याबद्दल उत्तर द्यावं किंवा शासनामध्ये जे लोक काम करतात त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. ठीक आहे, धन्यवाद.